नमस्कार मित्रांनो, शेतीशाळाच्या या युट्यूब चॅनलवर मी ममता पाटील आपलं खूप खूप स्वागत करते. आज आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच AEC 1 to 4 या कोर्सच्या सिलेबसचा ओव्हरव्ह्यू करूयात आणि पहिला टॉपिक शिकून घेऊयात. ठीक आहे. त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेतीशाळाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, सो दॅट तुमच्यासोबत आणखी तुमच्या मित्रांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा घेता येईल. आणि आता एक आणखी महत्त्वाची छोटीशी गोष्ट, शेतीशाळाच्या ऑफिशियल ॲप्लिकेशनवर तुमच्यासाठी सगळ्या विषयांच्या नोट्स आणि मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स असणाऱ्या क्वेश्चन बँक्स फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल केलेले आहेत. सो जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्या नोट्स आणि क्वेश्चन बँक्सचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. ठीक आहे. विदाउट एनी फर्दर अडू लेट्स गेट इनटू अवर टॉपिक. सुरुवात करूयात सिलेबसने. सगळ्यात पहिला टॉपिक आहे या लेक्चर मधला किंवा या कोर्स मधला पर्सनॅलिटी. मग पर्सनॅलिटी म्हणजे नक्की काय, अर्थ काय आहे पर्सनॅलिटीचा, डेफिनेशन काय आहे, नेचर ऑफ पर्सनॅलिटी, कॅरेक्टरिस्टिक्स, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. सेकंड टॉपिक आहे थिअरीज ऑफ पर्सनॅलिटी अँड इट्स टाइप्स. मग आता हा तुमचा टॉपिक आहे 4 लेक्चर्समध्ये डिवायडेड. ठीक आहे. ह्याच्यात सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे सिरियल वाईज आपला सेकंड लेक्चर असणार आहे. ह्याच्यात आपण ह्युमनिस्टिक अप्रोच बघणार आहोत, त्यातलंही स्पेसिफिकली मॅस्लोची सेल्फ ॲक्च्युलायझेशन थेअरी बघणार आहोत. ठीक आहे. आणि त्यानंतर पर्सनॅलिटीचे जे बेसिक टाइप्स असतात ते आपण कव्हर करूयात. त्यानंतर थर्ड जे आपलं लेक्चर असणार आहे त्याच्यात आपण पर्सनॅलिटी कशी शेप होते, कुठले फॅक्टर्स त्यासाठी कारणीभूत असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. मग कुठल्या गोष्टींमुळे पर्सनॅलिटीला एक पर्टिक्युलर डिरेक्शन मिळते, का बरं आपली पर्सनॅलिटी अशी घडते जशी ती घडत आहे, या गोष्टींची उत्तरं तुम्हाला या पर्टिक्युलर टॉपिकमधून मिळणार. थर्ड लेक्चर आपलं असणार आहे मेयर्स ब्रिग्स टायपॉलॉजी इंडिकेटर. ठीक आहे. MBTI थेअरी पण याला म्हणतात किंवा MBTI इंडिकेटर टूल असं सुद्धा याला म्हणतात. ठीक आहे. सो मग ते थेअरी काय आहे, त्याच्याद्वारे आपण किती वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्सनॅलिटीज फाइंड आउट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थर्ड लेक्चर मधून समजतील. आणि मग याचा जो फोर्थ पार्ट आहे आपल्या सेकंड टॉपिकचा, त्याच्यातून तुम्हाला टाईप A आणि टाईप B बिहेवियर कसं असतं हे तुम्हाला याच्यातून शिकायला मिळेल. त्यानंतर 6वं लेक्चर आहे आपलं म्हणजेच आपला तिसरा टॉपिक, त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर या दोन्ही गोष्टी कशा वेगळ्या आहेत हे शिकायला मिळेल. आणि सुरुवात आपली इथून राहील की पर्सनॅलिटी काय म्हणजे काय आहे हे आपण पुन्हा इथे बघूयात, ऑर्गनायझेशनल बिहेवियर काय आहे हे सुद्धा आपण इथे बघूयात आणि मग त्याच्यातल्या डिफरन्सेसवर फोकस करूया. त्यातलं सेकंड लेक्चर आहे मग फाउंडेशन्स ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. म्हणजे इंडिव्हिज्युअल बिहेवियर काय आहे, कुठल्या गोष्टींमुळे इंडिव्हिज्युअल बिहेवियर तुमचं घडत जातं, मग कुठल्या गोष्टींमुळे त्या इंडिव्हिज्युअल बिहेवियर्सला आपल्याला डेव्हलप करता येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही तुमचं इंडिव्हिज्युअल बिहेवियर बनवू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा एखाद्या वर्कप्लेसमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये फायदा होईल, हे आपण शिकून घेऊया. त्यानंतर त्याच्यातला थर्ड टॉपिक आहे मॉडेल्स ऑफ इंडिव्हिज्युअल बिहेवियर. म्हणजे पूर्वीपासून अगदी जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं तेव्हापासून कुठल्या वेगवेगळ्या थिअरीज किंवा कुठले वेगवेगळे मॉडेल्स डेव्हलप केले गेले एखाद्या व्यक्तीचं त्याच्या वर्कप्लेसवरचं बिहेवियर लक्षात घेण्यासाठी, ते सगळे आपण या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये कव्हर करूयात. त्यानंतर परसेप्शन हा टॉपिक आहे. याच्यामध्ये परसेप्शन म्हणजे काय असतं, त्यानंतर कुठल्या गोष्टींमुळे तुमचं परसेप्शन एखाद्या पद्धतीने घडतं किंवा एखादा दृष्टिकोन तुमचा बनतो कुठल्या तरी इव्हेंटला, व्यक्तीला, वस्तूला बघून, ते आपण ह्याच्यामध्ये बघूया. त्याच्यानंतर काही थेअरीज आहेत, काही केस स्टडीज आहेत ज्या की खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला परसेप्शन म्हणजे आतापर्यंत काय वाटत होतं आणि ह्याच्या पुढे तुमचा दृष्टिकोन, इव्हन तुमचं परसेप्शन काय असणार आहे, परसेप्शन कडे बघण्याचं हे तुमच्या लक्षात येईल. आहे ना इंटरेस्टिंग. त्यानंतर नेक्स्ट आपला टॉपिक आहे लर्निंग. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 लेक्चरमध्ये हा टॉपिक डिवायडेड आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण लर्निंग म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, त्याच्या डेफिनेशन्स काय आहे, थेअरीज कुठल्या असतात वेगवेगळ्या लर्निंगच्या संदर्भात, प्रिन्सिपल्स कुठले आहेत लर्निंगचे, हे सगळे बघूयात. सेकंड
जो पार्ट आहे त्याच पर्टिक्युलर टॉपिकचा, त्याच्यामध्ये आपण लर्निंग आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर मध्ये काय डिफरन्स आहे हे बघूया. पहिले आपण काय बघितलं, पर्सनॅलिटी आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर मधला डिफरन्स बघितला. आता आपण लर्निंग आणि ऑर्गनायझेशनल बिहेवियर मधला डिफरन्स बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर लर्निंग आणि ट्रेनिंग मध्ये काय फरक आहे ह्यामधला सुद्धा डिफरन्स बघणार आहोत. आणि ऍट द एंड ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक मग आपण फीडबॅक ऑफ लर्निंग कसा मिळवायचा किंवा कसा द्यायचा आणि त्याचा कसा कन्स्ट्रक्टिव्हली फायदा करून घ्यायचा ह्या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ऍटिट्यूड्स अँड व्हॅल्यूज. ह्याच्यामध्ये आपण ऍटिट्यूड्स आणि व्हॅल्यूज काय असतात, मिनिंग काय आहे याचं, डेफिनेशन्स काय आहे, एक्झॅक्टली ही कन्सेप्ट काय आहे, तुम्ही त्याचा कसा तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये फायदा करून घेणार हे आपण बघूयात. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे इंटेलिजन्स. इंटेलिजन्स काय असतं, त्याची डेफिनेशन काय आहे, वेगवेगळे टाइप्स कुठले असतात इंटेलिजन्सचे, आणि मग थिअरी कुठल्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या सायंटिस्टने इंटेलिजन्सशी रिलेटेड, हा टॉपिक बघणार होता. हाही खूप जास्त इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स फॅक्टर्स अफेक्टिंग इंटेलिजन्स आणि डिफरन्स बिटवीन इंटेलिजन्स अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर. ठीक आहे. तर ऑर्गनायझेशनल बिहेवियर ह्यासाठी ही टर्म पुन्हा पुन्हा येते कारण तुम्ही एखाद्या वर्कप्लेसवर कसं बिहेव करणार ह्याच्याशी रिलेटेड आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट बघत होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मोटिवेशन हा आपला नेक्स्ट टॉपिक आहे. त्याच्यामध्ये आपण मोटिवेशनचं मिनिंग, थिअरीज कुठल्या कुठल्या डेव्हलप झालेल्या आहेत आतापर्यंत, मोटिवेशनचे प्रिन्सिपल कुठले आहेत वेगवेगळे, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. आणि लास्ट टॉपिक आहे आपला टीम अँड ग्रुप डायनॅमिक्स. मग ह्याचे सुद्धा आपण मिनिंग्स, डेफिनेशन, कन्सेप्ट, नेचर विथ एक्झाम्पल आपण हा सगळा कोर्स कम्प्लीट करणार आहोत. आता कदाचित तुम्हाला हा सगळा कोर्स बघून असं वाटत असेल, सिलेबस बघून, की हे सगळ्या गोष्टी आपण अगोदर शिकलोय, पण कदाचित तुम्ही या सगळ्या गोष्टींचं मिनिंग शिकलेलं आहे, डेफिनेशन शिकलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक माहिती आहे. पण थिअरीज, प्रिन्सिपल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आपण सोसायटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघत होतो. एखाद्या इंडिव्हिज्युअलची पर्सनॅलिटी इन अ सोसायटी कशी असते या वेने आपण, या दृष्टिकोनाने आपण आतापर्यंत त्या गोष्टी सगळ्या शिकलेलो आहोत एक्सटेन्शनमध्ये, फर्स्ट सेमिस्टरमध्ये. पण आता या सेमिस्टरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींना ऑर्गनायझेशन मध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं जेणेकरून आपल्याला स्वतःची ग्रोथ करून घेता येईल त्या ऑर्गनायझेशन मध्ये हे बघणार आहोत. ठीक आहे. चला मग आता पहिल्या टॉपिकला सुरुवात करूयात. त्या अगोदर मित्रांनो, आपल्या शेतीशाळा ऍप्लिकेशनवर ॲग्री मास्टर क्लास म्हणून फर्स्ट सेमिस्टर प्लस सेकंड सेमिस्टरची कॉम्प्रिहेन्सिव्ह फर्स्ट इयरची बॅच अवेलेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6th डीन कमिटीच्या नवीन सिलेबसनुसार ही अपडेटेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि ती पण फक्त ₹999 मध्ये. सो लवकरात लवकर जाऊन बॅचमध्ये एनरोल करा. आणि आता सुरुवात करूयात आपण आपल्या फर्स्ट लेक्चरला. टॉपिक नंबर 1, लेक्चर नंबर 1, पर्सनॅलिटी. आता पर्सनॅलिटीची आपण डेफिनेशन बघूया, नेचर बघूया, मिनिंग बघूया आणि पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते हे सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. सो आपण सगळ्याच लेक्चरमध्ये काय करतो, जेवढं तुम्हाला सिलेबसमध्ये दिलं आहे तेवढंच न सांगता काही ना काही पॉइंट्स एक्स्ट्रा सांगतो, जेणेकरून एखाद्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारताना एखादी गोष्ट थोडीशी आउट ऑफ सिलेबस जरी विचारली गेली, आउट ऑफ रेंज जरी विचारली गेली तरी तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. राईट. चला मग बघूया मिनिंग ऑफ पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी रेफर्स टू द टोटल पॅटर्न ऑफ बिहेवियर ऑफ एन इंडिव्हिज्युअल. एखादा व्यक्ती आहे. ठीक आहे. आता तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, तुमच्या स्वतःचा जो टोटल बिहेवियर पॅटर्न आहे त्याला काय म्हणत आपण, तुमची पर्सनॅलिटी. म्हणजे आता तुम्ही चालता कसे, तुम्ही बोलता कसे, तुम्ही पब्लिकली कसे बिहेव करतात, तुम्ही प्रायव्हेटली कसे बिहेव करतात, तुम्ही घरी कसे बिहेव करतात, कॉलेजमध्ये कसे बिहेव करतात, तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये कसे वागतात, हॅपी सिच्युएशन मध्ये कसे वागतात. मग अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये तुमचे वेगवेगळं बिहेवियर समोर येत असतं. आणि मग त्या सगळ्या बिहेवियरचं एक टोटल पॅटर्न जर आपण बघायला गेलं तर त्याला आपण काय म्हणतो, पर्सनॅलिटी. राईट. इट इन्क्लुड्स थिंकिंग, इमोशन्स, ॲटिट्यूड्स, व्हॅल्यूज अँड हॅबिट्स. तुम्ही प्रत्येक सिच्युएशन मध्ये कुठली का सिच्युएशन असू देत, आता जेव्हा तुम्ही इव्हन हे लेक्चर बघत असाल तेव्हा सुद्धा तुम्ही विचार काय करताय, त्या या वेळेला तुमचे इमोशन्स कुठे आहेत, तुम्ही लेक्चरवर लक्ष देत आहेत की तुमचं दुसरीकडे कुठेतरी लक्ष आहे, ह्या सुद्धा गोष्टी मॅटर करतात. तुमचा ॲटिट्यूड कसा आहे एखाद्या घटनेकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा, तुमच्या व्हॅल्यूज कशा आहेत, हॅबिट्स तुमच्या कशा आहेत, या सगळ्या गोष्टी सुद्धा येतात पर्सनॅलिटीमध्ये. इट शोज
हाऊ अ पर्सन रिॲक्ट्स टू पीपल, प्रॉब्लेम्स अँड सिच्युएशन्स. आता एखादा व्यक्ती, तुम्ही आहे समजा स्वतः, ठीक आहे. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर काहीतरी म्हटलं ज्याचा तुम्हाला राग आला, पण मग तो राग तुम्ही शो करताय का, किंवा तुम्ही त्याला जाऊ दिलं आणि मग ठीक आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा याला बरोबर उत्तर देऊ अशा पद्धतीने तुम्ही रिॲक्ट केलं, की तुम्ही माफ करून दिलं, जेही काही तुम्ही रिॲक्शन दाखवली एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात, एखादा प्रॉब्लेम आला तुम्हाला त्याच्या संदर्भात किंवा एखाद्या सिच्युएशन संदर्भात, मग त्या वेळेस तुम्ही कसं रिॲक्ट करणार हे कशावर डिपेंड असतं, तुमच्या पर्सनॅलिटीवर. समजलं? इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग वाय पीपल बिहेव डिफरंटली इन द सेम एन्व्हायरमेंट. आता मला एक सांगा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही एखाद्या लाईक एक ट्रिप प्लॅन करताय तुमच्या ग्रुप मिळून, ठीक आहे. तुमच्या ग्रुपमध्ये एक 7-8 लोक आहेत असं समजा. तुम्ही ट्रिप प्लॅन करत आहात आणि मग जेव्हा तुम्ही हा मुद्दा डिस्कस करायला स्टार्ट करणार की आपल्याला या या सो अँड सो ठिकाणी ट्रिपला जायचंय, मग इथे प्रत्येक व्यक्ती एक्झॅक्ट सेम सिच्युएशन असताना सुद्धा सिमिलर रिॲक्शन दाखवणार का? नाही. एखादा व्यक्ती एक्साइटेड होणार, एखादा व्यक्ती नाराज होणार, त्याला नाही जायचंय. एखादा व्यक्ती काही वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करणार, एखाद्या व्यक्तीला जायचं असून पण तो सुरुवातीला नाही सांगणार, किंवा एखाद्या व्यक्तीला नाही जायचं असून सुद्धा तो सांगेल की हो मी येणार आहे वगैरे असं, राईट. सो प्रत्येक व्यक्ती इथे काय वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतोय, बरोबर. सो सांगायचा मुद्दा असा आहे माझा की सिच्युएशन जरी सारखी असली तरी एखादा व्यक्ती कशा पद्धतीने रिॲक्ट करतो ह्याला आपण त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी म्हणतो, बरोबर. इन सिम्पल वर्ड, पर्सनॅलिटी इज द ओव्हरऑल इमेज अँड बिहेवियर पॅटर्न ऑफ द पर्सन. ओव्हरऑल तुमची इमेज कशी आहे, तुम्ही कसं बिहेव करता इन व्हेरियस सिच्युएशन्स, ह्याचा टोटल पॅटर्न जेव्हा आपण बघतो त्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो. गॉट इट? नेचर ऑफ पर्सनॅलिटी बघूयात. पर्सनॅलिटी एक्सप्लेन्स हाऊ अ पर्सन थिंक्स, फील्स अँड बिहेव्स. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी अनालाइज करता तेव्हा तुम्ही काय लक्षात घेणार की तो व्यक्ती एखादी सिच्युएशन जेव्हा बघतो तेव्हा ती सिच्युएशन बघून काय रिॲक्ट करत असेल, काय फील करत असेल, कुठला विचार करत असेल आणि त्याच्या हिशोबाने तो कसं बिहेव करणार, राईट. मग इट हेल्प्स टू अंडरस्टँड इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग पीपल. मग इतर व्यक्ती तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर वे मध्ये बिहेव केलं समजा, ठीक आहे, किंवा रिॲक्ट केलं, ट्रिपचा मुद्दा मांडला तुमच्या मित्रांनी आणि तुम्ही एक समजा होकार दिला की हो ठीक आहे आपण जाऊयात, प्लॅन करूयात अँड ऑल, ठीक आहे. पण एखादा तुमचा दुसरा मित्र आहे ज्याने त्याला जायचं तर आहे पण तो नाही म्हणतोय की नाही नाही जाऊया, कॅन्सल करूया किंवा पोस्टपोन करूया, व्हॉट एव्हर द रिझन मे बी, ठीक आहे. तो वेगळी सिच्युएशन किंवा वेगळी रिॲक्शन देतोय. सो मग हा डिफरन्स का आहे तुमच्यात आणि त्याच्यात, जेव्हा की इंटेन्शन दोघांचं सेम आहे, जायचं दोघांनाही आहे, पण रिॲक्शन का बरं वेगवेगळी? तर ह्याच्या मागचं कारणच आहे की तुमची पर्सनॅलिटी दोघांची वेगवेगळी आहे. तो असा व्यक्ती ज्याला सिक्रेटिव्ह राहायचं, त्याला सांगायचं नाही अगदी सुरुवातपासून लोकांना की तो जाणार आहे ट्रिपवर, बट यू आर ओके विथ दॅट. सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से व्हेन आय से every individual have some differences in their personality and behave differently even in a similar situation, right. In organizational and social life, personality plays an important role in behavior, adjustment and performance. जेव्हा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशन घेता, तुम्ही कॉलेजमध्ये आहात, ती सुद्धा तुमची ऑर्गनायझेशन आहे, त्याचा तुम्ही पार्ट आहात, राईट. तुम्ही सोसायटीमध्ये राहतात, इव्हन आता तुम्ही तुमच्या कॉलनीत असणार किंवा तुमची जी बिल्डिंग आहे तिथले लोक मिळून एक तुम्ही तुमचा ग्रुप असतो, ते सगळे असणार. ही काय झाली तुमची सोशल लाईफ किंवा ऑर्गनायझेशनल लाईफ. मग अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी तिथे घडणाऱ्या इव्हेंट्समध्ये तुमचं बिहेवियर कसं शो करताय, त्या इव्हेंट्स सोबत अप्स अँड डाऊन सोबत तुम्ही कशा पद्धतीने ऍडजस्ट करतायत आणि तुमचा परफॉर्मन्स कसा आहे अशा सिच्युएशन्समध्ये, ह्या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड असतात, तुमच्या पर्सनॅलिटीवर. आता बघूयात आपण डेफिनेशन ऑफ पर्सनॅलिटी. गॉर्डन अल्पोर्ट या सायंटिस्टने ही डेफिनेशन दिली होती. ही सेज पर्सनॅलिटी इज अ डायनामिक ऑर्गनायझेशन within an individual of those psychophysical systems that determine his unique adjustment to his environment. बघा, थोडीशी डिफिकल्ट वाटणार तुम्हाला ही डेफिनेशन, पण इझी आहे. बघा आता एक लक्षात घ्या, आता ह्या डेफिनेशनला ना आपण ब्रेक करूयात, ठीक आहे. 2 ते 3 पार्ट मध्ये ब्रेक करूयात. सगळ्यात सुरुवातीला काय आहे,
अशी एक डायनॅमिक ऑर्गनायझेशन विदिन द इंडिव्हिज्युअल. आता तुम्ही स्वतःला इमॅजिन करा, तुम्ही स्वतः एक इंडिव्हिज्युअल आहात, बरोबर? मग तुमच्यामध्ये जे डायनॅमिक ऑर्गनायझेशन आहे, राईट? डायनॅमिक का बरं? तर सिच्युएशन किंवा विचार कधीच सिमिलर राहतात का ऑल द टाइम? नाही. तुमचे विचार, तुमच्या भावना, ह्या सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात इवन विदिन फ्रॅक्शन्स ऑफ टाइम्स, राईट? सो मग ती डायनॅमिक ऑर्गनायझेशन जी तुमच्यात म्हणजे एका इंडिव्हिज्युअल मध्ये आहे, ठीक आहे, आणि जी एक सायकोफिजिकल सिस्टीम आहे, म्हणजे सायको म्हणजे काय, जी आपल्या माइंड प्लस फिजिकल म्हणजे आपल्या बॉडी, माइंड प्लस बॉडी ह्या दोघांच्या एकत्र फंक्शनिंगने तयार झालेली जी ऑर्गनायझेशन आहे तुमच्यामध्ये, ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. आणि तीच पर्सनॅलिटी किंवा तीच सिस्टीम जी आहे ती तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही कशा पद्धतीने युनिक पद्धतीने ऍडजस्टमेंट करता हे शो करते, राईट? लक्षात नसेल आलं तुमच्या, इट्स ओके, आपण पुन्हा एकदा लक्षात घेऊया. ओके, अशी एक ऑर्गनायझेशन आपल्या स्वतःमध्ये, राईट, इंडिव्हिज्युअल म्हणजेच आपल्या स्वतःमध्ये अशी डायनॅमिक ऑर्गनायझेशन जी आपल्या माइंड आणि बॉडीच्या सिस्टीम्सनी बनलेली असते आणि आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण कशा पद्धतीने युनिक वे मध्ये ऍडजस्ट करतो, रिॲक्ट करतो, ह्यालाच आपण पर्सनॅलिटी म्हणतो, राईट? खूप इझी आहे, ठीक आहे. सो ही होती डेफिनेशन. त्यानंतर आपण बघूया नेचर ऑफ पर्सनॅलिटी किंवा मेन कॅरेक्टरिस्टिक्स. आता क्वेश्चन जेव्हा येणार तुम्हाला तेव्हा डिरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन द पर्सनॅलिटी असं येणार, तर तुम्ही तिथं फक्त डेफिनेशन लिहून किंवा अगदी काही वोगली 4-5 ओळीमध्ये लिहून येणार का पर्सनॅलिटी म्हणजे काय? नाही. तिथे तुम्हाला सिस्टमॅटिकली अगोदर डेफिनेशन लिहायची आहे, त्याच्यानंतर आयदर तुम्ही नेचर ऑफ पर्सनॅलिटी लिहा, कॅरेक्टर्स लिहा, पण लिहायचं तुम्हाला हेच पॉइंट आहे, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ही डायग्राम काढणार सगळ्यात अगोदर, ठीक आहे. डेफिनेशन लिहिली, त्याच्यानंतर ही डायग्राम काढली. अशा तुम्ही डायग्राम वेगळ्या पद्धतीने काढू शकतात, पण हे सगळे पॉइंट्स त्याच्यात आले पाहिजे, राईट? मग ही डायग्राम काढायची आणि मग एक एक एक्झाम्पल, एक एक पॉइंट तुम्हाला एक्झाम्पल सहित तिथे एक्सप्लेन करायचं. पहिला पॉइंट, युनिक इन एव्हरी इंडिव्हिज्युअल. आता पर्सनॅलिटी जेव्हा आपण बघतो, पर्सनॅलिटी ही प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी असते. आपण बघितलं ना, पर्सन ए एखाद्या सेम सिच्युएशन मध्ये खूप कॉन्फिडेंटली बिहेव करू शकतो, पण तेच पर्सन बी आहे तो नर्वस होऊ शकतो. समजा एखादं चॅलेंज आलं तुमच्या समोर, तर तेव्हा एखादा व्यक्ती घाबरून जाणार, पण एखादा व्यक्ती कॉन्फिडेंटली रिॲक्ट करणार त्या सिच्युएशन मध्ये आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार किंवा फेस करणार त्या प्रॉब्लेम, राईट? सो पर्सनॅलिटी इज युनिक इन एव्हरी इंडिव्हिज्युअल, राईट? डायनॅमिक अँड चेंजेबल. पर्सनॅलिटी ही ऑलवेज डायनॅमिक असते, चेंजेबल असते. डायनॅमिक का बरं? तर ती ऑन इट्स ओन चेंज होत राहते. जरी तुम्ही कॉन्शियसली एफर्ट्स नाही घेतले तरी ओव्हर द टाइम तुमची पर्सनॅलिटी चेंज होत राहणार आहे विथ टाइम, कारण तुम्हाला नवनवीन एक्सपिरियन्स येत जातील, नवनवीन गोष्टी तुम्ही शिकत जाणार, सो तुमची पर्सनॅलिटी चेंज होतच राहणार आहे. पण जर तुम्ही कॉन्शियसली एफर्ट्स घेतले की तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी एका सर्टन वे मध्ये डेव्हलप करायची आहे, तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. म्हणून इथे म्हटलं की इट इज डायनॅमिक ॲज वेल ॲज चेंजेबल. त्याच्यानंतर हे इन्क्लुड्स फिजिकल अँड सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट्स. पर्सनॅलिटी जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची बघतो, आता लेट्स से एक तुमच्या वर्गात एक नवीन मुलगा आलाय, ठीक आहे, एका नवीन मुलाने ऍडमिशन घेतलं, तर त्याची पर्सनॅलिटी छान आहे असं तुम्ही म्हणणार, तर त्याची फिजिकल फिटनेस खूप छान राहील, राईट? तो दिसायला वगैरे डिसेंट असणार, त्याचे कपडे व्यवस्थित प्रेस केलेले टिपटॉप तो राहत असणार, राईट? त्यानंतर सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट्स म्हणजे कसं, तो समजूतदार असणार, राईट? तो वोगली तुम्हाला रिप्लाय नाही करणार तुमच्या क्वेश्चन्सला, प्रॉपर वे मध्ये तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर देईल, तुमच्याशी कम्युनिकेट करेल, तो कॉन्फिडेंट असेल, राईट? सो मग ह्या सगळ्या गोष्टी कशात आल्या? पर्सनॅलिटीमध्ये. मग माझं म्हणणं, इथे जेव्हा आपण कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करतो तेव्हा आपण गुड पर्सनॅलिटीचे नाही करते, बरं? हे फक्त मी एक्झाम्पलसाठी सांगितलं. तसंच एखादा व्यक्ती जर असा आला की ज्याची पर्सनॅलिटी काही चांगली नाहीये, ठीक आहे, सो मग त्याचे काहीतरी वेगळे अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात, नो नोज, राईट? सो सांगायचा मुद्दा हा आहे की पर्सनॅलिटीमध्ये फिजिकल आणि सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट सुद्धा इन्क्लुडेड असतात. त्याच्यानंतर आहे शोज रिलेटिव्ह कन्सिस्टन्सी इन द बिहेवियर. जेव्हा एखादा व्यक्ती
आपण जेव्हा म्हणतो की या व्यक्तीची पर्सनॅलिटी अशी आहे, तेव्हा तो मोस्ट ऑफ द सिच्युएशन मध्ये एका सिमिलर पॅटर्न मध्ये बिहेव करत असतो. म्हणजे एखादा व्यक्ती फॉर एक्झाम्पल शांत आहे, तर तो भरपूर साऱ्या सिच्युएशन मध्ये, मग स्ट्रेसफुल जरी असल्या तरी शांततेनेच डील करणार त्या सगळ्या सिच्युएशन्स मध्ये. हा, एखाद्या वेळेस अशी एखादी सिच्युएशन येईल की तो आता हँडलच नाही करू शकत आणि तो व्यक्ती चिडेल, पण मग मोस्ट ऑफ द सिच्युएशन मध्ये त्याचं ते जे कॅरेक्टर होतं शांत राहण्याचं ते कॉन्स्टंट आहे, राईट. सो त्यालाच आपण म्हणतो की इट शोज रिलेटिव्ह कन्सिस्टन्सी इन अ बिहेवियर. त्यानंतर हे डेव्हलप्स थ्रू इंटरॅक्शन विथ एन्व्हायरमेंट. आता आपण लहानपणापासून जेव्हा आपण अगदी न्यू बॉर्न असतो तेव्हापासून आपली पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. इतर लोक आपल्याशी काय बोलत आहेत, आपण त्या सिच्युएशन मध्ये कसं आहोत, राईट. आपल्या आजूबाजूची लोक एकमेकांशी कशा पद्धतीने बिहेव करत आहेत, या सगळ्या गोष्टी पाहून आपण शिकत असतो. सगळ्यात अगोदर तर घरातलं एन्व्हायरमेंट, घरातले लोक एकमेकांशी कसे बिहेव करतात, कसे वागतात. त्याच्यानंतर आपण शाळेत जायला लागतो तेव्हा तिथल्या लोकांचं बिहेवियर एकमेकांशी आणि आपल्याशी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली पर्सनॅलिटी आहे ती हळूहळू डेव्हलप होत चालते किंवा शेप होत चालते. त्याच्यानंतर आहे कंटिन्यूस टू डेव्हलप थ्रू आउट द लाईफ. अगदी असं नाहीये की तुम्ही आता डिग्रीला आले, आता तुम्ही पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप करणार लास्ट इयर पर्यंत आणि बस मग त्याच्यानंतर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार नाही, असं नाहीये. तुम्ही एक पर्टिक्युलर स्टेजला राहणार त्या डेव्हलपमेंटच्या, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जिथे जिथे तुम्ही जाणार, मग तुम्ही ज्या वर्क प्लेसवर जाणार किंवा तुम्ही जे फर्दर एज्युकेशनला जाणार, तिथल्या एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने, तुम्ही तुमच्या एज्युकेशनच्या हिशोबाने आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टी, सगळे फॅक्टर्स कशा पद्धतीने रोल प्ले करत आहेत त्याच्यामध्ये, ह्या हिशोबाने तुमची पर्सनॅलिटी चेंज होत जाईल, राईट. सो मी तुम्हाला ह्या सगळ्या फॅक्टर्सला अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, राईट. आता एक्झाममध्ये तुम्हाला ह्या सगळ्या पॉईंट्सला लिहायचं आहे, ऍटलिस्ट एक 2 पॉईंट्स मध्ये तरी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होते, तर हे जे काही आपण पॉईंट्स बघत आहोत या सगळ्यांच्या एकत्रित बिहेवियर किंवा एकत्रित इन्फ्लुएन्समुळे आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाते. तर सगळ्यात पहिला आहे हेरिडिटी. बघा, तुम्ही जेव्हा एखाद्या बाळाला बघायला गेले असणार किंवा एखादा टॉडलरला भेटले असणार, त्या टॉडलर्सचे पॅरेंट्स भरपूर वेळा म्हणतात की आजोबावर गेलाय बरं हा, आमचे बाबा खूप तापट होते आणि मग त्याच्यानुसार हा पण आता खूप तापट आहे, असं ऐकलं असेल तुम्ही कधीतरी, राईट. सो इथे काय बघतो आपण, हेरिडिटी, की जो शॉर्ट टेम्पर्डनेस होता त्यांच्या आजोबांमध्ये, त्या बाळाच्या आजोबांमध्ये, तो मग हेरिडिटरीली बाळात सुद्धा आला. सो आला की नाही एक बिहेवियरल ट्रेट, राईट. सो त्यालाच आपण म्हणतो की हेरिडिटीने सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स, मग ते फिजिकल असो, सायकोलॉजिकल असो किंवा बिहेवियरल असो, हे सगळे काही ट्रेट्स हेरिडिटरी सुद्धा ट्रान्सफर होतात. त्यानंतर आहे फॅमिली एन्व्हायरमेंट. घरातले मेंबर्स तुमच्याशी कसे बिहेव करत आहेत, एकमेकांशी कसे बिहेव करतात, या सगळ्या गोष्टीचा सुद्धा तुमच्या अर्ली डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये तुमच्या पर्सनॅलिटीवर इफेक्ट होतो. त्यानंतर आहे स्कूल्स अँड टीचर्स. जेव्हा तुम्ही शाळेत जातात तेव्हा तुमचे टीचर्स, तुमच्या शाळेत घेतल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, प्रोग्राम्स, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीवर आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर खूप इम्पॅक्ट पडतो, राईट. त्यानंतर कल्चर अँड सोसायटी. ज्या कल्चरमध्ये तुम्ही राहत आहात तिथे कुठल्या गोष्टी नॉर्मलाइज्ड आहेत, कुठल्या गोष्टी टॅबू आहेत, ह्या गोष्टींचा सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीवर इफेक्ट असतो. एक एक्झाम्पल घेते मी, जे खूप वेळा सांगते मी हे एक्झाम्पल. आता आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपल्याला जर एखादा ओळखीचा व्यक्ती दिसला तर आपल्याला आपण असं समजतो की त्याला छान स्माईल देऊन ग्रीट केलं तर समोरच्या व्यक्तीला छान वाटेल, ठीक आहे. इट इज म्युच्युअली अंडरस्टूड की आपल्याला समोरचा एखादा व्यक्ती ओळखीचा दिसला किंवा आपल्याला छान आपण काइंड आहोत बा, किंवा मग आपण एक नाईस व्यक्ती आहोत हे दाखवण्यासाठी आपण स्माईल देऊन ग्रीट करतो. पण तेच जर आपण एखाद्या बाहेरच्या देशात गेलं, मला नाव अजूनही आठवत नाहीये त्या ठिकाणाचं, सो तिथे असं आहे की जर आपण तिथे ओळखीच्या किंवा इवन अनोळखी व्यक्तीला जर स्माईल देऊन ग्रीट केलं तर ती गोष्ट तिथे रूड समजली जाते, राईट. सो मग हे काय झालं, वेगळा कल्चर आहे त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होणार लोकांची, बरोबर. इंडियन व्यक्तीची पर्सनॅलिटी अशा पद्धतीने डेव्हलप झाली आहे की त्याला इतरांना स्माईल देऊन ग्रीट करणं हा एक त्याच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे. पण तेच त्या देशातला जर एखादा व्यक्ती असेल, बाकी सगळ्या गोष्टी सिमिलर जरी असतील तरी त्याची पर्सनॅलिटी इतरांना स्माईल न देऊन ग्रीट करण्याच्या डिरेक्शनला किंवा त्या पद्धतीने मोल्ड झालेली,
बरोबर. सो कल्चर आणि सोसायटी सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. त्यानंतर फ्रेंड्स अँड सोशल एक्सपिरियन्सेस. तुम्ही भरपूर वेळ तुमच्या मित्रांसोबत असता. तुमच्या मित्रांचे विचार, तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये जी चर्चा होते, त्यांचं बिहेवियर कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं ओव्हरऑल तुमच्या बिहेवियरवर खूप जास्त इम्पॅक्ट पडत असतो. त्यानंतर सोशल एक्सपिरियन्सेस. आता इथे एक खूप छान एक्झाम्पल द्यावं असं वाटतं मला. आता ॲज अ चाइल्ड तुम्ही एका दुकानावर गेले, ठीक आहे, किराणा आणायला गेले आणि तिथे त्या दुकानदाराला काहीतरी अगोदरच काही इश्यू होता आणि त्याला खूप राग आलेला होता आणि नेमकी त्याच वेळेस तुम्ही गेले आणि तेव्हा त्याने तुम्हाला रागवलं, ठीक आहे. मग आता यावेळेस त्या एका छोट्याशा इंटरॅक्शनमुळे काय होणार, त्या लहान वयाच्या मुलावर काहीतरी इम्पॅक्ट पडणार. सबकॉन्शियसली ती गोष्ट त्याच्या मनात राहणार किंवा मे बी कॉन्शियसली तो त्या गोष्टीचा राग धरून बसणार, बरोबर. सो तेव्हा त्याची पर्सनॅलिटी अशी बनणार की आपण कोणत्या व्यक्तीसोबत डिरेक्टली जर जाऊन असं बोलायला गेलो तर लोक रागवतात, राईट. मग तो हळूहळू ते कमी बोलायला सुरुवात करणार, इंट्रोवर्टेड त्याची पर्सनॅलिटी बनून जाणार. पण तेच जर तोच मुलगा जर दुसऱ्या एखाद्या दुकानावर गेला असता किंवा त्याच दुकानावर गेला असताना आणि त्या दुकानदाराने त्याच्यासोबत छान पद्धतीने बोलला असता आणि छान ग्रीट करून किंवा मग छान व्यवस्थित नॉर्मल इंटरॅक्शन झालं असतं, तर त्या लहान मुलाला त्या शॉपकीपरची किंवा इतर लोकांशी इंटरॅक्ट करण्याची भीती नसती वाटली आणि मग तो कदाचित एक ॲम्बिवर्ट किंवा एक्स्ट्रोवर्ट पर्सन म्हणून वाढला असता किंवा त्याची पर्सनॅलिटी त्या पद्धतीने डेव्हलप झाली असती, बरोबर. सो अशा पद्धतीने सोशल एक्सपिरियन्सेस सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट टाकतात तुमच्या पर्सनॅलिटीवर. आता सोशल एक्सपिरियन्सेसमध्ये फक्त तुमच्यासोबत घडलेले इव्हेंट याच्यात येत नाही. तुम्ही इतर लोकांना एखादी ॲक्टिव्हिटी करताना बघतात आणि मग त्याच्यावरचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात हे सुद्धा ऑब्झर्व करतात आणि त्याच्यानुसार सुद्धा तुमचे मॉरल्स, व्हॅल्यूज, टॅबूज हे तुमच्या मनात बनत जातात, राईट. पर्सनॅलिटी स्टार्ट्स डेव्हलपिंग फ्रॉम चाइल्डहुड अँड कंटिन्यूज थ्रू आउट द लाईफ. अगदी तुम्ही लहान बाळ असतात तेव्हापासून तुम्ही जे सगळं ऑब्झर्व करतात तिथून तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला सुरुवात होते आणि मग थ्रू आउट द लाईफ जोपर्यंत तुम्ही जगताय तोपर्यंत तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंजेस होत जातात, डेव्हलपमेंट होत जाते आणि मग तुमची पर्सनॅलिटी मोल्ड होत चालते. बघितलं होतं ना आपण, पर्सनॅलिटी इज डायनॅमिक अँड चेंजेबल, राईट. सो दॅट्स इट अबाउट द ओव्हरव्ह्यू अँड फर्स्ट लेक्चर ऑफ दिस पर्टिक्युलर कोर्स. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. टिल देन आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, आपल्या बॅचमध्ये, जी फक्त 999 रुपीजमध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे. त्याच्यात प्रत्येक विषयाचे व्हिडिओ लेक्चर्स अगदी डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल इंटरेस्टिंग वेमध्ये समजावून सांगितलेले आहेत प्रत्येक टीचर्सनी. मी त्यात तुमचं सेकंड सेमला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा पर्टिक्युलर कोर्स घेत आहे. सो भेटूयात आपण आपल्या कोर्समध्ये. गो अँड एनरोल इन दॅट बॅच. टिल देन बाय बाय, टेक केअर.